नमस्कार. जुन्या डेक्कन आयस म्हणजेच आत्ताच्या सुभाष आयसमध्ये तुमचं स्वागत आहे. कंबाईन ग्रुप सी ची टेस्ट सिरीज आपण सुरू केली आहे आणि पहिला पेपर झालेला आहे आता. त्यातल्या भूगोल आणि इकॉनॉमिक्स हे दोन विषय आहे, त्यांचं आता एक्सप्लेनेशन आपण बघणार आहोत. पण त्याआधी एक जरा आपण आयोगाचा पॅटर्न काय, म्हणजे आयोग कुठल्या प्रकारे प्रश्न विचारतंय, कुठल्या टॉपिकवर फोकस करतंय, तर त्याचा एक आढावा घेऊया. आणि आयोगाच्या प्रश्नांचा सिलेबसचा आढावा घेण्यासाठी आयोगाच्या क्वेश्चन पेपर सोडून दुसरा बेस्ट सोर्स आपल्याला सापडणार नाही. त्याच्यामुळे आपण दुसरं काही नसून डायरेक्ट आयोगाचा पेपर बघतोय आता. आयोगाचा जो प्रिलिम्सला घेतला होता आयोगाने 2024 कंबाईन ग्रुप सी चा पेपर आहे हा. काय होता, काय प्रश्न विचारला होता की त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, काय टॉपिक काय याचा, राष्ट्रीय उत्पन्न, उत्पन्नासाठी बेस इयर विचारलंय तुम्हाला. ठीक आहे, की CSO ने कुठल्या सुधारित वर्षाचा वापर केलाय आणि जुनेच दिलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय की पंचवार्षिक योजना, इम्पॉर्टंट पार्ट आहे. पंचवार्षिक योजना आणि त्याचं लक्ष विचारलंय आणि जोड्या लावा विचारलंय. ठीक आहे, पुढे बघूया काय की लेखापालनाच्या फायद्या संबंधित योग्य आहेत कुठले विधान, कुठल्या कशा संबंधी आहे आपल्याला कॅग आणि CGA आणि कॅग आणि CGA या दोन बॉडीज बघाव्या लागणार आहेत. या दोन आपल्या सिलेबसचा पार्ट आहेत. ठीक आहे, पुढे काय विचारलंय, रिझर्व्ह बँक संबंधी काय काय आहेत, त्या व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण वगैरे वगैरे झालं, त्यांचं मुख्यालय कुठे, हा कुठला प्रश्न, हा कुठल्या कॅटेगरीत टाकता येईल तुम्हाला, हा बँकिंगच्या क्षेत्राशी रिलेटेड प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचं काय, गुंतवणूकदार आणि उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी काय काय वगैरे वगैरे. काय होतं हे मैत्री, तुम्हाला माहिती आपण नुकतंच मैत्री लॉन्च केले आपल्या महाराष्ट्रात. मैत्रीसाठी कायदा पण आलेला आहे वगैरे. आणि कशातला प्रश्न आहे बरं हा, हा प्रश्न आहे आपल्या आर्थिक पाहणी अहवाल, आर्थिक पाहणी अहवाल मधनं हा प्रश्न आलेला आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आर्थिक पाहणीमधनं बरेचसे प्रश्न आपले डायरेक्ट आयोगाच्या पेपरमध्ये रिफ्लेक्ट होताना सध्या दिसत आहे आणि त्याचा रेशो जरा जास्त आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सची तुम्ही जर अभ्यास करायचा विचार घेतलं, म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे समजा इकॉनॉमिक्सचा ग्रुप सीच्या संदर्भात, तर तुम्हाला आर्थिक पाहणी अहवाल करावाच लागेल. निदान एकदा तरी तो डोळ्याखालनं घालावा लागेल. आर्थिक पाहणी तर करावा लागेल, सोबत अर्थसंकल्प करावा लागेल. अर्थसंकल्प महाराष्ट्राचा आणि भारताचा, दोघे अर्थसंकल्प करावे लागतील. आणि भारताचा एक वेळ तुम्ही आर्थिक पाहणी अहवाल इतका डिटेलमध्ये नका करू, चालेल, पण महाराष्ट्राचा, कारण आपल्याला कंबाईन आणि ग्रुप सी या दोघी परीक्षांना महाराष्ट्रावर जास्त फोकस असतो. तुम्ही बघताच आहे आता महाराष्ट्रावर किती प्रश्न आहे बघा, खालीच दिलं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2023-24, कर महसूल, आपल्या सिलेबसचाच पार्ट आहे हा. ठीक आहे, त्यानंतर काय विचारलंय की भारताच्या औद्योगिक संस्था आणि स्थापना वर्ष काय, हे कुठल्या सिलेबस मधला असेल, हा कुठला टॉपिक असेल हा सिलेबसचा. तर हा आपल्या सिलेबसचा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट टॉपिक आहे, म्हणजे सगळ्यात जास्त. तुम्ही या प्रश्नात, या पेपरला बघाल की या टॉपिकवर सगळ्यात जास्त प्रश्न रिफ्लेक्ट झाले, तो म्हणजे सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स. काय, सार्वजनिक वित्त. ठीक आहे, मग त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी आल्या सार्वजनिक वित्तामध्ये. नाणे बाजार आला, भांडवली बाजार आला, वेगवेगळ्या संस्था आल्या, त्यानंतर अर्थसंकल्प आले वेगवेगळे, आउटकम बजेट, परफॉर्मन्स बजेट, त्यानंतर झिरो बजेट. ठीक आहे, नंतर कॅग आणि CGA पण त्या अंडरच येत आहे. त्यानंतर कर महसूल, नंतर भांडवली महसूल, त्यानंतर आपला रुपया कसा येतो कसा जातो, भांडवली महसुलात काय काय येतं. त्यानंतर असे म्हणजे जे टोकन असतात बघा, प्रतिकात्मक टोकन, धोरणात्मक टोकन, म्हणजे थोडं थोडं पॉलिटीचं साईडचं, पॉलिटीचं आपण अभ्यासतो.
तो सुद्धा इथं कामात येतो. आणि हा या ज्या टॉपिकला आहे सार्वजनिक वित्त टॉपिकला सगळ्यात जास्त वेटेज आहे, सगळ्यात जास्त वेटेज. खूप चांगल्या पद्धतीने करणं अपेक्षित आहे हा टॉपिक. ठीक आहे, हा कुठला आहे? तेलबिया आणि कडधान्यवाला कृषी. कृषी रिलेटेड काय काय योजना आहेत, कृषी रिलेटेड तर योजनांशीच तुमचं संबंध येईल. त्यानंतर अजून एक घेऊ शकतं की तुम्ही कुठल्या राज्यात कुठल्या उत्पादनात आपला देश प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे, काय असेल ते. नंतर राज्य आता मागे सेंद्रिय शेतीचं धोरण आलं होतं नुकतंच, त्यामुळे सेंद्रिय शेतीत मग महाराष्ट्राचा कितवा क्रमांक येतो होता ना प्रश्न. मग ती सेम लाईन आपल्या आर्थिक पाहणी अहवालमध्ये दिलेली होती आणि तिथून ती बघायची होती. हे बघा, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदाने महसुली जमेचा, हा परत काय आला? सार्वजनिक वित्त. ठीक आहे, हा आपल्याला जरा एक ऑड कॅटेगरीमध्ये टाकता येईल हा प्रश्न, की सहकार क्षेत्रावर जनरली एवढा काही फोकस नसतो ग्रुप सी ला किंवा म्हणा किंवा कंबाईनला म्हणा, पण त्यातल्या त्यात आता त्यांनी ऑड जरा विचारलाय सहकार. खाली दिलंय भारत रोजगार अहवाल 2024. करंटचा टच देण्याचा प्रयत्न झालाय, करंट रिलेटेड टॉपिक आहे. ठीक आहे ना. त्यानंतर भारत सरकार 2024-25चा अर्थसंकल्पा रिलेटेड काय विचारले त्यांनी, की खर्च कुठल्या बाबीवर, शिक्षण झालं, आरोग्य झालं, ऊर्जा झालं, संरक्षण झालं, नंतर वेगवेगळ्या योजना आहेत, कुठल्या गोष्टीवर किती खर्च केलाय, सगळ्यात जास्त खर्च कुठल्या घटकावर केलाय बाबा, ते बघितलं गेलं पाहिजे. त्यानंतर हे बघा, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी 23-24 नुसार सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र राज्य कितवं आहे आलंय की नाही. पहिलं मध्य प्रदेश होतं, त्यानंतर परत आपला महाराष्ट्राचा नंबर आला होता. असं काही चेंजेस असतील ना डायनॅमिक, त्यामुळे तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खाली काय विचारलंय, भारतीय लेखा परीक्षणासाठी सर्वोच्च संस्था काय असेल ही, कॅग आपला. ठीक आहे. त्यानंतर अजून एक की भूगोलाच्या संदर्भात जेव्हा जनगणना टॉपिकवर प्रश्न येतो ना, तेव्हा तो तुम्हाला आकड्यांशी रिलेटेड असतो. म्हणजे तुम्हाला घनता विचारली जाईल, त्यानंतर तुम्हाला म्हणजे साक्षरता, आकडे जे असतात ना, किती साक्षरता आहे बाबा, किती नागरीकरण झालंय, किती घनता आहे, त्यानंतर बाललिंग गुणोत्तर किती आहे, पहिले 5 राज्य कोणते, शेवटचे 5 राज्य कोणते, असं जो डेटा आहे ना, डेटा फिगर्स, तो विचारतात तुम्हाला भूगोलात. पण तेच तुम्हाला जो ॲनालिटिकल पार्ट असतो ना, जरा विचार करून प्रश्नाचं उत्तर सोडवायचं असतं. लोकसंख्या धोरणं असतात, त्यानंतर तुम्ही कसं लोकसंख्या कुठल्या कुठल्या कारणांमुळे वाढते, लोकसंख्या कुठल्या कारणांमुळे घटते, त्यानंतर काय घटक आहेत जे त्याच्यावर अफेक्ट करतात. आपला जनन दर आहे जो 2.1 रिप्लेसमेंट लेवलपर्यंत आपल्याला न्यायचा होता, पण आपण आता त्याच्याही खाली आलोय, 2.0 झाला आणि महाराष्ट्राच्या बाबतीत तो 1.5 झालेला आहे. मग याचा आपल्या लोकसंख्येवर काय परिणाम होऊ शकतो बाबा. तर असे जे विचार करण्यासारखे प्रश्न जे असतात ना, ते तुम्हाला या इकॉनॉमिक्स मध्ये विचारले जातील. आणि लोकसंख्या टॉपिकचा असा ॲनालिटिकल अभ्यास आपल्याला इकॉनॉमिक्स अँगलने करायचा आहे. ठीक आहे, हा झाला लोकसंख्या. त्यानंतर खालचे प्रश्न आपले करंट सुरू झाले. ठीक आहे, आता हे एक चार्ट बनवला गेलेला आहे की इकॉनॉमिक्सचे इम्पॉर्टंट टॉपिक काय बाबा. बघू आपण. राष्ट्रीय उत्पन्न तुम्ही काढायचं तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि या टॉपिकवर फोकस करा. सगळ्यात जास्त महत्त्वाचा कुठला व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक जो असेल ना तुमचा, तर हा सार्वजनिक वित्त आणि कर प्रणाली हा आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही असे आयोगाचे सगळे एक 4-5 पेपर जे घेतले मागचे 2021 पासून ग्रुप सीचे, तर तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येकच पेपरला प्रत्येक टॉपिक कव्हर केलाय असं नाहीये. तर काही काही वेळेस असं पण झालंय की समजा पैसा व चलन या टॉपिकवर प्रश्न विचारले तर सलग 2-3 प्रश्न तुम्हाला त्या टॉपिकचे दिसून जातील. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी अच्छा बाबा मी हा टॉपिक केला, समजा मी बेरोजगारी केला, चांगलं आहे, आणि माझा एखादा टॉपिक राहिला सुटला, या टॉपिक पैकी एखादा टॉपिक सुटला, समजा माझा योजना, समजा पंचवार्षिक योजना आणि आर्थिक सुधारणांचा टॉपिक करायचा राहिला, आणि अचानक तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर लक्षात आलं की अरे या टॉपिकवरच 2-3 प्रश्न आहे, तुम्ही 2-3 प्रश्न मागे येणार आहे, 2-3 मार्क मागे जाणार आहे. त्यामुळे या टॉपिक जे 10-11 टॉपिक दिलेले त्यांच्यापैकी एकालाही इग्नोर करून चालणार नाही. पहिले हे टॉपिक करायचे आणि मग बाकी पुढे जायचं. ठीक आहे. काय काय दिले तुम्हाला काढायचं, तुम्ही हे स्क्रीनशॉट काढून घ्या. हा याचा
राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्याच्या संबंधी ज्या योजना ज्या आहेत ना, समजा दारिद्र्य निर्मूलनाच्या योजना, मग दारिद्र्य निर्मूलन कसं करणार आहे का तुम्ही रोजगार देणार आहे बाबा. म्हणजे रोजगाराच्या योजना इतक्या इम्पॉर्टंट आहे. रोजगाराच्या योजनांवर बरेचसे प्रश्न तुम्हाला या ग्रुप सीच्या परीक्षेत दिसतील. त्यानंतर बेरोजगारीचे प्रकार कोणते कोणते, बेरोजगारीची आकडेवारी काय आहे, त्यानंतर कसे ते मोजण्याच्या पद्धती आहेत, UPS वगैरे ज्या आपल्या आहेत त्या. त्यानंतर बँकिंग आणि RBI. बँकिंग क्षेत्रामध्ये मग तुम्हाला काय काय येईल बरं. बँकिंग मध्ये तुम्हाला त्याच्या संकल्पना खूप आहेत, जसं की CRR झालं, SLR झालं, बँक दर, रेपो दर काय आहेत ह्या संकल्पना, MCLR. त्यानंतर आपण कुठल्या चलनवाढीत आपण काय पद्धती वापरतो, चलनघडीत आपण काय कमी करतो, SLR कमी करतो, वाढवतो, नेमकं काय बाबा ते सगळं याच्यात दिलेलं आहे. ठीक आहे. सार्वजनिक वित्त, पैसा व चलन काय येतं याच्यात, M0, M1, M2, M3 संकल्पना ऐकल्या असतील त्या येतात याच्यात. त्यानंतर पैशाची कार्य आहेत, प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, अनुषंगिक कार्य, ते सुद्धा यात येतील. त्यानंतर ज्या M0, M1, 2, 3 संकल्पना आहेत ना, त्याच्याशीच रिलेटेड एक पैसा गुणक संकल्पना असते, ती पण यात येते. त्यानंतर 2-3 तिथे सेचा नियम वगैरे वगैरे, नंतर ते फिशरचा नियम, पैसा कसा फिरतो वगैरे त्या गोष्टी आहेत त्यात. ठीक आहे. लोकसंख्या आहे, कृषी संबंधी काही केलं आपण डिस्कस, ते योजना रिलेटेड गोष्टी येतील यात. त्यानंतर पंचवार्षिक योजना आहे आणि नवीन आर्थिक सुधारणा कधीच्या 91च्या दरम्यान आणि त्यानंतर झालेल्या सुधारणा. ठीक आहे. त्यानंतर शासकीय योजना, जे डेव्हलपमेंटचं पार्ट 2 पुस्तक आहे त्यात ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत त्यात तुम्ही एकदा तरी डोळ्याखालनं, किंवा मी माझा रेफरन्स सांगितला, पण बाकी तुम्हाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्ही जो पहिल्यापासून करताय योजनांसंबंधित सगळ्या योजना डोळ्याखालनं घालणं खूप गरजेचं आहे. फक्त ग्रुप सीला आहे, ग्रुप बीला म्हणजे हा पार्ट ग्रुप बीचा आहे किंवा राज्यसेवेचा आहे, हे असं जर आपण होलसेल अभ्यास नाही केला ना, असं थोडं कन्झर्वेटिव्ह अभ्यास करायला लागलो ना, मार्क्स पण कन्झर्वेटिव्ह यायला लागतात. काय असतं, आपला ग्रुप सीचा पेपर जरी असला, ग्रुप सी फोकस करणारेच लोक देत नाही तो पेपर राज्यसेवा करणारा पण विद्यार्थी देत असतो आणि ग्रुप बी करणारा विद्यार्थी सुद्धा देत असतो. कदाचित त्यांनी राज्यसेवा मेन्स पण दिलेली असेल, ते सुद्धा लोक याच्यावर ग्रुप सीचा पेपर देत असतात आणि ते लोक काय करतात, कट ऑफ वाढवून ठेवतात. त्यामुळे ना आपण कुठेतरी मागे पडलो नाही पाहिजे, हा एक डोक्यात विचार ठेवायचा आणि आपल्याला होलसेल अभ्यास करायचा. त्याच्यामुळे योजनांच्या बाबतीत ना तुम्हाला सगळ्या गोष्टी अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर कुठला टॉपिक आहे, एक चलनवाढ. ठीक आहे. हे झालं आपला टॉपिक, काय पेपर कसा अप्रोच असला पाहिजे, काय असलं पाहिजे या गोष्टींबद्दल डिस्कशन झालं. तर माझं असं म्हणणं असेल तुम्हाला सगळ्यांना, जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा तुम्ही जर विचार केला ना, जितके बाकीचे कंपॅरिझनने थोडं डिफिकल्टी लेवल वाढलेली दिसते आपल्याला, कन्सेप्ट आहेत ते यात. त्यानंतर जरा आर्थिक पाहणी अहवाल, जरा अर्थसंकल्प करायला लागतोय, त्यामुळे थोडं लक्ष देणं गरजेचं आहे इकॉनॉमिक्स टॉपिकवर. त्या कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघाल ना तर भूगोलात बऱ्यापैकी इझी कॅटेगरीमध्ये टाकू शकतो आपण. भूगोलाला एक 5 तर जोड्या लावास येऊन जातात भूगोलात. त्यामुळे भूगोलापेक्षा आहे ना जरा इकॉनॉमिक्सवर फोकस करायची गरज आहे आणि केलं ना तरी मार्क्स येत आहेत, त्यामुळे त्यावर लक्ष दिलं गेलं पाहिजे. ठीक आहे. प्रश्न बघू आपण आता टेस्ट सिरीजचे. ठीक आहे. बघूया आता पहिला प्रश्न काय म्हणताय ते, भारतातील वित्तीय बाजार नियामक संस्था व त्यांचे स्थापना वर्ष यांच्या योग्य जोड्या लावा. जसं 24च्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये जोड्या लावा होता तसाच टाईपचा हा प्रश्न आहे. ठीक आहे. काय काय विचारलंय यात, सेबी विचारलंय, IRDA विचारलंय, PFRDA विचारलंय आणि RBI विचारलंय. ठीक आहे. नंतर हे वर्ष आहे. सेबी माहिती आहे आपल्याला, सेबीची स्थापना कधीची आहे, 1988 ची. त्यामुळे अ ची जोडी काय लागेल, 3. सगळीकडे 3 दिलंय बाबा. ठीक आहे. त्यानंतर IRDA आणि PFRDA तुम्ही नुकतंच करंटमध्ये वाचलं असेल तर IRDA ला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. ठीक आहे. IRDA वर प्रश्न येणं अपेक्षित आहे यावर्षी. 1999 ला स्थापना झाली. 25 वर्ष कुठे दिसतं इथं, 99 दिसतंय, त्यामुळे ब च अ येईल. त्यामुळे हे 2 ऑप्शन कट होतील आणि हे 2 राहतील.
ठीक आहे. त्यानंतर आपलं सगळ्यात आवडतं RBI. RBIची स्थापना कधी झाली बाबा? इथं तो 2 दिलेले आहेत, 1934 पण दिले आणि 1935 पण दिले. पण 1934चा काय आपल्याकडे RBI साठी कायदा होता आणि स्थापना कधी झाली? 1935 ला. त्यामुळे ड चं काय येईल? 5 नंबर उत्तर येईल. ड चं 5, पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे. मग PFRDA ची स्थापना कधी आहे? 2003 ची आहे. एक्सप्लेनेशन बघू आपण याचं. हे बघा, सेबीची स्थापना कधी आहे? 12 एप्रिल 1988 ची स्थापना आहे आणि तिचा कायदा कधीचा आहे? 92चा कायदा. लक्षात ठेवायचंय, ठीक आहे. मुख्यालय कुठे हिचं? मुंबईला. त्यानंतर IRDA ची स्थापना कधीची आहे? 99 ची. व नंतर कायदा तिचा 99चा होता, त्याला अंमलात कधी आला? तो 2000 मध्ये आला. आणि IRDA चं नियमन व क्षेत्र काय? विमा क्षेत्र आहे. मुख्यालय कुठे? हैदराबादला. ठीक आहे. PFID ची स्थापना 2003 ची आहे. कायदा 10 वर्षांनी केलाय, 2013 ला. त्यानंतर पेन्शन निधी संदर्भात PFID काम करते, नवी दिल्लीला मुख्यालय. RBI 1 एप्रिल 1935 ला स्थापना झाली आहे. RBI ऍक्ट 1934 आणि मुंबईला त्याचं मुख्यालय. मला तुम्हाला हे सांगायचंय, भारतीय वित्त संस्था काय असतं? भारतीय वित्त संस्थेत 2 प्रकार असतात, एक नाणे बाजार असतो, एक भांडवली बाजार असतो. नाणे बाजार आहे तो कमी मुदतीचे व्यवहार करत असतो, ठीक आहे. आणि भांडवली बाजार आहे तो दीर्घ मुदतीचे व्यवहार करत असतो, ठीक आहे. मग याच्यात 4 प्रकार असतात. एक विकास वित्त संस्था असतात, पतसंबंधी संस्था असतात जे पतदर्जा देत असतात, ठीक आहे. गैर बँक वित्त बाजार असतात. काय काय याच्यात येतं बघा? RBI, IRDA, PFID आणि SEBI. याच्यावर आपला प्रश्न होता, ठीक आहे. म्हणजे आपल्या सिलेबसचाच पार्ट आहे, ठीक आहे. प्रतिभूती बाजार असतात, शेअर बाजार, रोख बाजार, म्युच्युअल फंड वगैरे, ठीक आहे. नाणे बाजाराचा आपण जरा डिटेल मध्ये अभ्यास करत असतो, नाही का. बँकिंग क्षेत्र येतं नाणे बाजार म्हणजे काय काय येतं? RBI त्याची काय आहे? सगळ्यात वरची रेग्युलेटिंग बॉडी, वरची जी रेग्युलेटिंग बॉडी ती कोणती आहे? RBI, ठीक आहे. त्यानंतर कोणत्या प्रकारच्या बँका असतात? एक व्यापारी बँका असतात आणि सहकारी बँका असतात. व्यापारी बँकांमध्ये 2 प्रकार येतात, एक सार्वजनिक आणि एक खाजगी. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका माहिती आपल्याला, एक SBI, राष्ट्रीयकृत बँका जे आपण 2 वेळा राष्ट्रीयकरण केलं त्या अंतर्गत येणाऱ्या बँका. त्यानंतर RRB म्हणजे काय? रिजनल रुरल बँक, ठीक आहे, प्रादेशिक क्षेत्रीय बँका. त्यानंतर दुसरा प्रकार आहे खाजगी. मग खाजगीमध्ये सुद्धा एक भारतीय येता, एक परकीय येता, ठीक आहे. भारतीय मध्ये वेगवेगळे प्रकार आहे. जुन्या म्हणजे कुठल्या येतील बरं? आता मला सांगा, बँका जुन्या खाजगी बँका म्हणजे कुठल्या येतील? ज्या राष्ट्रीयकरणातून सुटून गेले, ज्यांचं त्यावेळी तितकं जे मिनिमम जे भांडवल होतं तेवढं नव्हतं, त्यामुळे ज्या सुटलेल्या बँका आहेत त्यांना म्हणतात जुन्या बँका. आणि त्यानंतर आपण जरा खाजगी बँका स्थापनाच थांबवली होती 90, 91, 92 पर्यंत. मग त्या दरम्यान काही बँका स्थापन नाही झाल्या, पण नंतर आपण त्या संबंधी समिती नेमली होती आणि तिने नवीन बँका स्थापन करण्यास परवानगी द्यायला सांगितली, ठीक आहे. त्यानंतर स्मॉल फायनान्स बँक, पेमेंट्स बँक, लोकल एरिया बँक हे सुद्धा खाजगी बँकांचेच प्रकार आहेत, ठीक आहे. हे झालं आपला पूर्ण भारतीय वित्त संस्था. यातल्या प्रत्येक घटकाला तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यासायचे, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, भारतात लोकसंख्या वाढ होण्याची खालीलपैकी कोणती कारणे आहेत? मी तुम्हाला आधीच सांगितलं, तुम्हाला लोकसंख्या टॉपिकला अनालिटिकली अभ्यास करायचा आहे. काय म्हणते ते? भारतात लोकसंख्या वाढ होण्यासाठी ची कारणे. ठीक, काय काय कारण आहे? काय म्हणते? पहिलं, विवाहाची सार्वत्रिक प्रथा येईल का? पहिले तर मुद्दा समजून घ्या की विवाहाची सार्वत्रिक प्रथा म्हणजे नेमकं काय काय? आपल्याकडे राहू शकतो का आपण लग्न, समजा मी ठरवलं मी लग्न नाही करणार आहे, मला उभ्या आयुष्यात लग्न करायचं नाही, जगू देईल का मला समाज? नाही. त्यातल्या त्यात मी मुलगी, त्यामुळे लग्न करणं हा तर पहिलं काम असतं, म्हणजे करून देणं हे समाजाचं काम आहे असं मला वाटतं. कारण तुम्ही जर गेले, समजा आता दिवाळीला घरी गेले असा
काय बाबा किती वर्ष अजून, किती करणार आहे, किती दिवस चालणार आहे हे MPSCचं, लग्न बिग्न कधी, पुढचं काय प्लॅन आहे, विचारतातच ना सगळे. म्हणजे आपण जरी ठरवलं की मला लग्न करायचं नाही तरी सार्वत्रिकरित्या हे मान्य झालेलं आहे की प्रत्येकाने लग्न केलंच पाहिजे. रेअरली लोक असे सापडतील की जे लग्न करत नाही. त्यामुळे ती विवाहाची सार्वत्रिक प्रथा जी आहे ती लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरते. का तर लग्न झालं, फॅमिली वाढणार आहे आपले पुढे, त्यामुळे ही लोकसंख्या वाढीचं एक कारण ठरू शकतं. दुसरं काय, धार्मिक आणि सामाजिक समजुती. आपल्या कुटुंबाचा वारसा चालण्यासाठी आपल्याला मुलगाच लागतो अशी एक धार्मिक आपली सामाजिक सगळ्यांची धारणा असते की मुलगाच लागतो. मुलगी आपलं हे कुटुंब चालवू शकत नाही, पुढे आपला वंश चालवू शकत नाही. त्यामुळे समजा पहिली मुलगी झाली, त्यानंतर दुसऱ्या मुलाच्या अपेक्षेने लोक मुलं होऊ देतात. परत दुसरी मुलगी झाली, परत तिसऱ्यांदा चान्स घेतात मुलगा होण्यासाठी. त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्या लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरतात. आता भलेही या गोष्टी नसतील, पण पूर्वीच्या काळात ह्या गोष्टी होत होत्या. ठीक आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, नक्कीच लोकांचे उपचार चांगले व्हायला लागले. नाही तर पूर्वी कसं होतं, थोडासा आजार झाला की लगेच मृत्यू होऊन जायचा. आता कसं मेडिकल फॅसिलिटीज जरा वाढल्यात, त्यामुळे त्यांचा लाईफ एक्सपेक्टन्सी वाढली आपल्या लोकांची. ठीक आहे. त्यानंतर विभक्त कुटुंब पद्धती, न्यूक्लिअर फॅमिली म्हणणं आहे त्यांचं. न्यूक्लिअर फॅमिली लोकसंख्या वाढीला कारणीभूत ठरेल का ती लोकसंख्या कमी करण्याचं कारण ठरेल? न्यूक्लिअर म्हणजे नवरा, बायको आणि मुलगा, बस एवढेच. आजी आजोबा, आत्या, मामा एवढे सगळे लोक एकत्र मिळून राहत नाही, त्याला म्हणतात संयुक्त कुटुंब पद्धती. सध्या आता फक्त नवरा, बायको आणि मुलं राहण्याची प्रथा आहे, न्यूक्लिअर फॅमिली. आणि एक पुणे मुंबई क्षेत्रात जर तुम्ही बघाल तर सिंगल चाइल्ड ठेवण्यावर त्यांचं जास्त प्रायोरिटी असते. त्यामुळे ते लोकसंख्या वाढीचं नाही तर घटीचं कारण ठरू शकतं. त्यामुळे जर ड ऑप्शन आपण कट केला तर, आणि ब क नाही, अ पण आहे, त्यामुळे अ ब क पर्याय नंबर 2 याचं उत्तर निघेल. ठीक आहे. समजलाय प्रश्न? पुढचा प्रश्न बघू आपण. राज्यातील 2.22 लाख सहकारी संस्थांमध्ये सुमारे 6 कोटी लोक सभासद आहेत. त्यांपैकी सर्वाधिक वाटा कोणत्या संस्थांचा आढळतो? म्हणजे आपल्याकडे सहकारी संस्थांचे वेगवेगळे प्रकार असतात, माहिती तुम्हाला, की कृषी सहकारी संस्था असतात, व्यापारासंबंधी असतात, काही गृहनिर्माण असतात. ठीक आहे. मग त्यांच्यापैकी कुठल्या संस्थांचा सर्वाधिक वाटा आहे बाबा? प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था म्हणजे काय? या पॅक्स. बिगर कृषी पतपुरवठा संस्था, गृहनिर्माण संस्था, मजूर कंत्राटी संस्था. याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, गृहनिर्माण संस्था. कुठून विचारला हा प्रश्न? हा प्रश्न विचारलाय आर्थिक पाहणी अहवालामधनं. हे बघा, उद्योग व सहकार त्यात टॉपिक आहे. इथं खाली दिलंय बघा, सुमारे 6 कोटी सभासद असलेल्या 2.22 लाख सहकारी संस्था होत्या. त्यांपैकी 9.4% प्राथमिक कृषी पुरवठा संस्था, 9.4, 9.5% बिगर कृषी पतपुरवठा, 11.5 कृषी प्रक्रिया आणि 56.6% गृहनिर्माण संस्था. 56.6% या आपल्या कुठल्या येतात? गृहनिर्माण. संस्था होत्या. आणि 7.9% इतर. बाकी काय काय दिलेलं इकडं? इथे एक गोष्ट आहे बघा, ही लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही. एकूण निर्यातीत राज्यातून झालेल्या निर्यातीचा हिस्सा 15.4%. ठीक आहे. आणि स्टार्टअप्स मध्ये अखिल भारतीय स्तरावर राज्याचा हिस्सा सर्वाधिक आहे, 24%. इथं सर्वाधिक म्हटलेलं नाहीये कारण आपण निर्यातीत पहिल्या क्रमांकाने येत नाही. ठीक आहे. आपण FDI मध्ये 19 ते 24 कालावधीत महाराष्ट्र 31% हिश्श्यासह देशातील सर्वाधिक थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सर्वोच्च स्थानी राहिला आहे. ठीक आहे. इथे सुद्धा दिलेलं आहे सहकार क्षेत्रासंबंधी. पुढे डिटेल मध्ये स्टार्टिंगला काय असतं, जरा वरवर दिलेलं असतं आर्थिक पाहणी अहवालाच्या मध्ये, तुम्हाला चॅप्टर वाईज प्रत्येक गोष्टीची डिटेल माहिती दिलेली असते. इथं सुद्धा तेच आहे की त्यांपैकी सुमारे 57% सहकारी गृहनिर्माण संस्था होत्या. गृहनिर्माण संस्था लक्षात ठेवायचं.
आणि बाजूलाच लिहून घ्या, जो एक्स्ट्राचा डेटा येईल ना तो बाजूलाच लिहून घ्या. राज्याच्या कर महसुलाचा विचार करता 2023-24 मध्ये 23-24 संदर्भात विचारलंय. राज्य वस्तू व सेवा करानंतर द्वितीय क्रमांकावर कोणता कर येतो? म्हणजे राज्य वस्तू व सेवा कर म्हणजे कोणता आला? हा SGST, स्टेट चा राज्य वस्तू व सेवा कर. त्यानंतर दोन नंबरचा कुठला कर येतो राज्याच्या कर महसुलात? तर याचं उत्तर आहे विक्री, व्यापार व इत्यादींवरील कर. या संबंधीचं एक्सप्लेनेशन बघू आपण. हे बघा इथे दिले, राज्य वस्तू व सेवा कर 44%, हा आला SGST, सगळ्यात 1 नंबरला येतो हा. त्यानंतर 2 नंबरला कुठला येतोय? इथे बघा, विक्री, व्यापार व इत्यादींवरील कर 2 नंबर. त्यानंतर काय येतो? मुद्रांक व नोंदणी फी 3 नंबर. त्यानंतर काय येतो? राज्य उत्पादन शुल्क 4 नंबर. इतर जाऊ द्यायचं, हे लक्षात ठेवा. हे 4 लिहून घ्या तुम्ही, कारण अशा संबंधित प्रश्न 2024 ला सुद्धा विचारला होता. राज्याचा, केंद्राचा, दोघांपैकी कर महसुलात आपले हे माहिती पाहिजे की कुठल्या कुठल्या कराचा कितवा क्रमांक येतो, हे माहितीच असलं पाहिजे. कर महसूल दिलेले, महसुली जमेत कर महसुलाचे योगदान सर्वाधिक असतं. महसुली जमेत कर महसुलाचे, आणि त्यातल्या त्यात आपल्या स्वतःच्या कर महसुलात राज्य वस्तू व सेवा कराचा सर्वाधिक हिस्सा होता, आणि त्या खालोखाल विक्री, व्यापार इत्यादीवरील कराचा हिस्सा होता. ठीक आहे, इथं पण दिलंय बघा, राज्य वस्तू व सेवा कर, विक्री, व्यापार व इत्यादींवरील कर, मुद्रांक व नोंदणी शुल्क 4 नंबरला आहे राज्य उत्पादन शुल्क, आणि खाली पण इतर कर दिलेले, पण ते एवढे मॅटर नाही करत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, पर्याय नंबर 3 उत्तर याचं. पुढे काय दिलंय? नुकतेच केंद्र सरकारने सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDPच्या मोजणीच्या आधारभूत वर्षात बदल केला आहे. त्यासाठी आता 11-12 ऐवजी कुठलं वर्ष निवडलंय? आपला 24 ला प्रश्न होता, त्यांनी विचारलं होतं कुठलं बेस इयर आतापर्यंत वापरून झाले राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे अर्थात काय? तर GDP. ठीक आहे, आता नुकतंच GDP साठी विश्वनाथ गोल्डन नावाची समिती होती, ते बेस इयर बदलण्यासाठीची, आणि त्यांनी नवीन बेस इयर सजेस्ट केलं आपल्याला. तर कुठलं आहे? 17-18 नाहीये, 19-20 नाहीये, तर ते काय? 22-23. ठीक आहे, पर्याय नंबर 4. हे बघा, ही PIB ची न्यूज आहे. आधारभूत वर्ष वेळोवेळी सुधारित केले जाते, आणि त्यासाठी कुठले आधारभूत वर्ष घेतलेले आपण? 22-23. GDP IIP साठी प्रस्तावित नवीन आधारभूत वर्ष हे 22-23 आहे. या संबंधीची समिती कोणती आहे? विश्वनाथ गोल्डर. ठीक आहे, लक्षात ठेवायचंय. एक मिनिट. हा, या आधीचं आपलं आधारभूत वर्ष काय होतं? 2011-12, आणि ते कधी स्वीकारलंय आपण? 2015 मध्ये स्वीकारलं होतं. आणि त्यासाठीची समिती कोणती होती आपली? के सुंदरम समिती. हे सुद्धा लक्षात ठेवायचे, कारण जर यावर्षी बदललंय तर ते मागच्या डेटावर सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मागे 4-5 11-12च्या आधी कुठलं होतं? 4-5, आणि त्यासाठीची समिती कोणती होती? अभिजित सेन गुप्ता. ठीक आहे, यानंतर आतापर्यंत कुठले कुठले आधारभूत वर्ष वापरले गेले हे सुद्धा विचारू शकता. तुम्हाला जर तिथं नीट दिसत नसेल तर मी बाजूला लिहून देते तुम्हाला. आता सगळ्यात पहिले काय होतं आधारभूत वर्ष? 2048-49. त्यानंतर होतं 60-61, 70-71, त्यानंतर 80-81, 83-94, 91-92 ला सुधारणा केल्या ना आपण, त्यामुळे 91-92 स्किप झालं. त्यानंतर पुढचे 3 माहिती आपल्याला 99-2000, 2004-05, 11-12, आणि आता कुठलं झालं? 2022-23. लक्षात ठेवायचे, प्रश्न येऊ शकतो.
कुठल्या तरी परीक्षेला हा प्रश्न नक्कीच येणार. 22-23. पुढचा प्रश्न, पंचवार्षिक योजना व योजनेतील सर्वाधिक खर्चाचा वाटा खालीलपैकी कुठल्या खर्च यांचा जोड्या लावा विचारलंय. ठीक आहे, आपल्याला प्रश्न होता याच्यावर सुद्धा प्रश्न होता आपल्याला, सर्वाधिक खर्चाचा वाटा कुठल्या योजनेत होता, एका योजनेचं नाव विचारलं होतं आणि त्याच्यापैकी विचारलं होतं. आणि आता मागच्या ग्रुप सी ला काय होता की त्यांचं उद्देशित लक्ष विचारलं होतं आणि योजना दिलेली होती. ठीक आहे, आता इथं बघू आपण काय दिले. 3री, 4थी, 9वी, 10वी सामाजिक सेवा, उद्योग, वाहतूक, दळणवळण आणि कृषी सिंचन. मला सांगा 10वी योजना आपण लोकांची योजना, पीपल्स काय म्हणतो त्याला आपण, स्कीम असं म्हणतो ना 10व्या योजनेला. म्हणजे 10व्या योजनेसाठी आपण सामाजिक सेवावर सर्वाधिक खर्च केलेला असणं अपेक्षित आहे. त्यामुळे ड चा पर्याय नंबर 1 लागेल. हे 2 कट होतील. ठीक आहे, त्यानंतर यांनी क ची जोडीच देऊन दिलेली 2 नंबर. याचं काय 9व्या याच्यात उद्योग. त्यानंतर 3री आणि 4थी, 4थ्या योजनेत कृषी व सिंचनावर भर दिला गेला होता. 4थ्या योजनेत हे बघा कृषी व सिंचनावर भर दिला गेला होता. आणि 2ऱ्या व 3ऱ्या योजनेत वाहतूक व दळणवळणावर हे केला गेला होता. त्यामुळे 3री योजना वाहतूक व दळणवळण आणि 4थी योजना कृषी व सिंचन. ठीक आहे, पर्याय नंबर 1 उत्तर आहे. पुढच्या बाकी योजना बघून घेऊ आपण. पहिल्या योजनेत स्वाभाविक आहे कृषी व सिंचनावर खर्च होणे अपेक्षित आहे. का तर भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि नुकताच स्वतंत्र झालेल्या असताना आपल्याला बऱ्यापैकी लोकसंख्या आपली कृषी कृषी उद्योगावर डिपेंडंट होती. त्यामुळे कृषी आणि सिंचनातच पहिल्यांदा खर्च होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, त्यानंतर 2ऱ्या 3ऱ्या मध्ये जर आता शेती झाली, मग जर आता रस्त्यांकडे बघू आपण. रस्ते पाहिजे ना चालायला, शेतापर्यंत जायला, आपलं बैलगाडं जे शेतापर्यंत नीट व्यवस्थित गेलं पाहिजे, यासाठी रस्त्यांची योजना आली. त्यानंतर 4थ्या योजनेत पण कृषी व सिंचन. 5व्या योजनेत उद्योगावर भर दिलेला आहे. 5वी आणि 9वी कंपॅरेटिव्ह स्टडी करायला पाहिजे. कुठल्या कुठल्या ते 5 आणि 9. त्यानंतर 6, 7, 8 वर ऊर्जेवर भर दिलेला आहे. ठीक आहे, 10व्या योजनेत सामाजिक सेवा आणि 11, 12 पहिला इतर होतं, पण त्यानंतर 2 नंबर ग्रामीण विकासावर भर दिला गेलाय. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 42. ठीक आहे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राज्यात डॅश डॅशच्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. कुठली योजना आहे? भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. योजनेसंबंधी सांगितलं मी तुम्हाला. इयर विचारतात, उद्देश विचारतात, लक्ष गट विचारतात, लाभार्थी गट विचारतात. त्यामुळे योजनेसंदर्भात अभ्यास करताना या सगळ्या गोष्टींचा होलसेल अभ्यास करणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर काय? पर्याय नंबर 2 18-19च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येते. जेव्हा तुम्ही आर्थिक पाहणीचा अभ्यास करताना आर्थिक पाहणीमध्ये तुम्हाला प्रत्येक घटकाच्या राज्यात सुरू असणाऱ्या योजनांची माहिती दिलेली असते आणि त्यात इयर सुद्धा दिलेला असतो, उद्देश सुद्धा दिलेला असतो. त्या गोष्टींचा नीट अभ्यास करायचा. आता ही सुद्धा आर्थिक पाहणी मधलीच योजना आहे. काय म्हणते? भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना फळबाग योजनेचा लाभ देण्यात येतो. कधी? 18-19च्या खरीप हंगामापासून राज्यात राबवण्यात येते. 100% अनुदान देण्यात येतं. शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे, युवा शेतकऱ्यांसाठी रोजगार निर्मिती, पीक पद्धतीत बदल, उत्पन्नाचे शाश्वत स्रोत निर्माण करणे व कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी कच्च्या मालाची उपलब्धता वाढवणे ही योजनेची उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत एकूण 16 बारमाही फळ पिकांची लागवड करता येते. ठीक आहे, ही सगळी या योजनेसंबंधीची माहिती आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. पुढचा प्रश्न काय म्हटलंय? खाली विधाने विचारात घ्या. विधान 1 स्थूल राज्य उत्पन्न. काय काय म्हटलंय? स्थूल
राज्य उत्पन्न आणि दरडोई उत्पन्न विचारात घेतल्यास महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक येतो. त्यानंतर सन 2023-24 मध्ये महाराष्ट्राचं दरडोई राज्य उत्पन्न 2,78,681. आता आपण आतापर्यंत तर वाचनात आलं नाही आपलं, आपण वाचलं नाही, याच्या पुढे आपण नक्कीच अभ्यासणार आहे. पण आजच्या घडीला आपण काही महाराष्ट्राचं दरडोई राज्य उत्पन्न काही पाठ केलं नाही, त्याच्यामुळे आपण याला घेऊन जाणं अपेक्षित आहे. ठीक आहे, पुढे इथून पुढे पाठ करणार आहे आपण, आकडा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, स्थूल राज्य उत्पन्नात आपला महाराष्ट्राचा GDP 1 नंबर आहे. सगळ्यात राज्यांचा विचार करतात हे बरोबर आहे, पहिला येईल आपण. पण दरडोई उत्पन्नात जसं महाराष्ट्राचं उत्पन्न जास्त आहे पण तशीच महाराष्ट्राची लोकसंख्या देखील जास्त आहे, आणि दरडोई उत्पन्न काढायचं म्हटलं तर आपल्याला एकंदरीत पूर्ण उत्पन्न डिवाइड बाय लोकसंख्या करावी लागते. मग नक्कीच ती कमी होऊन जाणार ना, त्यामुळे त्याच्यात प्रथम क्रमांक येईल का, तर हा प्रश्न उपस्थित करता आला पाहिजे तुम्हाला. त्यामुळे जरी स्थूल राज्य उत्पन्नात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक असला तरी दरडोई उत्पन्नात मात्र आपला प्रथम क्रमांक नाही. त्यामुळे फक्त केवळ ब विधान योग्य, पर्याय नंबर 2 याचं उत्तर आहे. या संबंधीचं एक्सप्लेनेशन बघू आपण. हे बघा, पहिल्या सुधारित अंदाजानुसार 23-24 मध्ये सांकेतिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा सर्वाधिक आहे. ठीक आहे, आणि राज्याचं आपल्या ग्रॉस उत्पन्नात तर सर्वाधिक हिस्सा आहे. पण 24-25 मध्ये दरडोई राज्य उत्पन्न इतकं अंदाजित असून 23-24 मध्ये 2,78,681. ठीक आहे, हे पाठ केलं पाहिजे. त्यानंतर सर्वाधिक राज्य उत्पन्न असलेल्या 10 राज्यांचे 23-24 साठीचे उत्पन्न दिलेले, त्यात आपण बघू शकतो तेलंगणा हे राज्य जे आहे त्याचा प्रथम क्रमांक लागतो. त्यांचं उत्पन्न आहे 3,56,000च्या आसपास आहे, आणि 3 लाख उत्पन्न त्यांच्यानंतर तमिळनाडू राज्याचं येतं. ठीक आहे, सॉरी, त्यानंतर येतं कर्नाटक, त्यांचं 3,32 आहे. त्यानंतर येतं कर्नाटक सेकंड नंबरला, आणि 3 नंबरला येतं तमिळनाडू. त्यानंतर 4 नंबरला येते गुजरात, त्यांचं 2,97,000 आहे, आणि मग येतो आपला महाराष्ट्राचा नंबर. आता मला सांगा, हे बघा, उत्तर प्रदेश 1 नंबरला लोकसंख्येच्या बाबतीत त्यांचं किती येतं दाखवतंय बघा, 93,514. का त्यांचं उत्पन्न नसेल का, तर नक्कीच तसं काही नाहीये, उत्पन्न तर आहे त्यांचं, पण त्यांची लोकसंख्या इतकी, ते डिवाइड बाय लोकसंख्या केलं जातं ना, त्यामुळे तो आकडा कमी भरतो. ठीक आहे, हे झाले पहिले 10 राज्य. ठीक आहे, उत्तर निघालं आपले. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल 2024-25 नुसार जमीन वापराच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी जे की 307.58 लाख हेक्टर, 3,07,000च येतो आकडा, एकूण -% क्षेत्र पिकाखालील निव्वळ क्षेत्र होते. कुठला प्रश्न आहे हा, सुद्धा इटसेल्फ आर्थिक पाहणी अहवालातलाच प्रश्न आहे. 53% क्षेत्र जे आहे पिकांखालील निव्वळ पेरणीखालील क्षेत्र असतं, येतं बघा दिलेलं आहे. 23-24च्या जमीन वापराच्या आकडेवारीनुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी 3,07,000 इतकं जे क्षेत्रफळ आहे त्याच्या पिकाखालील स्थूल क्षेत्र किती आहे, 246, म्हणजे 2,46,000 इतकं स्थूल क्षेत्र. म्हणजे याच्यात दुबार पेरणी आणि एक वेळा केलेली पेरणी हे दोघं मिळून धरतात. हा, ठीक आहे. आणि पिकाखालील निव्वळ क्षेत्र म्हणजे फक्त एकदा निव्वळ क्षेत्र म्हणजे काय, ते दुबार पेरणी वगैरे एकत्र मिळून धरत नाही. एकूण एक क्षेत्र जे निव्वळ क्षेत्र येईल ना ते याच्यात धरलं जातं. ते क्षेत्र 63, म्हणजेच किती टक्के आहे, तो 53.2%. म्हणजे 53-54 आकडेवारी ही जी आहे ना ही काय बदलत नाही, 53-54च्या आसपासच राहते दरवर्षी. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचंय 53 किंवा 54चा आकडा दिसला तुम्हाला तर घेऊन जायचंय त्याला. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे बघा, एकंदरीत राज्यातील जमीन वापराची आकडेवारी. निव्वळ पेरणी क्षेत्र किती आहे, 53%. त्याच्यानंतर काय येतं, वनांखालील क्षेत्र 17%. त्यानंतर काय येतं, लागवडीखाली उपलब्ध नसलेली जमीन आणि लागवड न केलेली इतर जमीन आणि पडीक जमीन दोघं 9%. ठीक आहे,
पर्याय नंबर 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घ्या. खालील विधाने विचारात घ्या. 1 जानेवारी 1950 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या स्थापना, मुख्यालय वगैरे प्रश्न जो विचारला होता त्याला धरून हा प्रश्न काढला गेला आहे. त्यानंतर 1950 ला नाही ते 1949 ला भारताच्या रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1949. त्यानंतर सर सी डी देशमुख हे रिझर्व्ह बँकेचे तिसरे आणि पहिले भारतीय गव्हर्नर होते. हे बरोबर आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिल 1947 पर्यंत ब्रह्मदेशाची मध्यवर्ती बँक आणि जून 1948 पर्यंत पाकिस्तानची मध्यवर्ती बँक म्हणून काम केलंय. ठीक आहे, आणि सध्या शक्तिकांत दास हे आरबीआयचे गव्हर्नर आहेत. तर चूक, आरबीआयचे गव्हर्नर चेंज झालेले आहे आणि संजय मल्होत्रा हे सध्या आरबीआयचे गव्हर्नर आहेत. त्यामुळे ब आणि आपल्याला काय विचारले, बरोबर विचारले, ब आणि क बरोबर. पर्याय नंबर 2. हे बघा इथे काही फॅक्ट्स दिलेले आहेत. जगातली पहिली मध्यवर्ती बँक कुठे स्थापन झाली? स्वीडनमध्ये 1656 ला, म्हणजे बऱ्याच आधी. ठीक आहे, त्यानंतर बऱ्याच नंतर बँक ऑफ इंग्लंड ही स्थापन झाली, इंग्लंडची मध्यवर्ती बँक. त्यानंतर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह अमेरिका बँक 1913 ला स्थापन झाली आणि 1 एप्रिल 1935 ला आरबीआयची स्थापना झाली. ठीक आहे, या संबंधी आपला जो प्रश्न होता 1 जानेवारी 1949 ला रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पहिल्यापासून बघू आपण. हा जो चेंबरलिन आयोग आणि हिल्टन आयोग होतं त्यांनी रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस केली होती. त्यावरून आपण 1934 ला रिझर्व्ह बँक कायदा केला आणि 1 एप्रिल 1935 ला रिझर्व्ह बँकेची स्थापना केली. इतर बँकेसंदर्भात नियमन कायदा कधीचा आहे? 1949 चा. ठीक आहे, यानंतर पहिले गव्हर्नर कोण होते आपल्या रिझर्व्ह बँकेचे? ते होते सर ऑसबॉर्न स्मिथ. ऑसबॉर्न स्मिथ. 3 नंबरचे कोण होते? सी डी देशमुख आणि पहिले भारतीय. यानंतर 25वे गव्हर्नर होते शक्तिकांत दास आणि सध्या श्री संजय मल्होत्रा हे आपले सध्याचे 26वे गव्हर्नर आहेत आरबीआयचे. ठीक आहे, हा फोटो त्यांच्या आरबीआयच्या वेबसाईटवरनच घेतला गेलेला आहे. ठीक आहे, त्यांच्या बद्दलची माहिती दिलेली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हणताय ते? अर्थसंकल्पीय कामकाज पार पाडणारा अर्थसंकल्प विभाग खालीलपैकी कोणत्या विभागांतर्गत कार्यरत असतो? तुम्हाला माहिती अर्थसंकल्प साठी काही वेगळं मंत्रालय नाहीये, तर वित्त मंत्रालयाअंतर्गतच असणारा एक विभाग, त्याच्यातच अर्थसंकल्प विभाग असतो आणि तो अर्थसंकल्पाचं काम करत असतो. तो कुठला विभाग आहे? तर याचं उत्तर आहे आर्थिक व्यवहार विभाग. या अंतर्गत अर्थसंकल्प विभाग काम करत असतो. वित्तीय सेवा आणि महसूल विभाग नाही. आणि आर्थिक वित्तीय विवरणपत्र हा तर नॉनसेन्स ऑप्शन आहे. असा कुठल्याच प्रकारचा विभाग आपल्या वित्त मंत्रालयाअंतर्गत नसतो. आता वित्त मंत्रालयाअंतर्गतचे जे इतर विभाग आहेत त्यांच्याबद्दलची माहिती बघूया आपण. ठीक आहे, सगळ्यात पहिला आर्थिक व्यवहार विभाग. त्याच्या अंतर्गत काय येतो? अर्थसंकल्प विभाग येतो. त्यानंतर भारताचा आर्थिक पाहणी अहवाल सुद्धा हेच बनवतात. त्यानंतर भारताचं आर्थिक धोरण ठरवतात. राजकोषीय धोरण, सार्वजनिक वित्त, चलनवाढ याबाबतची धोरणे सुद्धा तेच ठरवतात. परकीय कर्ज किती घ्यायचं, किती एफडीआय ला परवानगी द्यायची, परकीय चलन साठा कसा ठेवायचा या संदर्भात सुद्धा अधिकार यांनाच असतात. नाणी, नोट आणि पोस्टाची तिकीट आणि फेमा कायदा 1999. काय आहे फेमा कायदा? फेरा कायदा होता इंदिरा गांधींच्या काळात, जो फेरा होता त्याचंच 1999 ला फेमा कायदा झाला आणि त्या संदर्भातले अधिकार आर्थिक व्यवहार विभागाला आहे. ठीक आहे, पुढचा येतो खर्च विभाग. तर वित्त आयोगाच्या जे शिफारसी असतात म्हणजे राज्यांना
जो आपण केंद्राच्या कर महसुलात जो राज्यांना वाटा असतो तर किती टक्के वाटा कोणाला द्यायचा या संदर्भाच्या गोष्टी ज्या असतात त्या खर्च विभागांतर्गत खर्च करत असतो ना, केंद्र सरकार काहीतरी खर्च करतो त्यामुळे तो खर्च विभागांतर्गत येतो. त्यानंतर केंद्रीय वेतन आयोग, वेतन वाढणार आहे आता सगळ्यांचं, त्या सुद्धा गोष्टी खर्च विभागांतर्गत येतात. त्यानंतर CGA, महालेखापाल हे सुद्धा याच, कारण ते खर्च संबंधीच काम करत असतात, सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा मांडत असतात, त्यामुळे ते सुद्धा या विभागांतर्गत येतात. म्हणजे केंद्राच्या सगळ्या खर्चाच्या बाबी हाताळणे हे खर्च विभाग करत असतं. तेच दिलेलं आहे, फक्त एक खाली राहून गेलं त्याच्यात. NIFM, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट, कुठेही फरीदाबादला आहे, ती सुद्धा खर्च विभागांतर्गत येते. त्यानंतर येतो महसूल विभाग. महसूल म्हणजे काय? प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करासंबंधीच्या गोष्टी यात येतात. कर सुधारणा, कर धोरण, CBDT आणि CBIT म्हणजे काय? सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस हे सुद्धा या अंतर्गत काम करतात. नंतर PMLA ऍक्ट 2002, कोणता कायदा आहे हा? प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, तो सुद्धा या अंतर्गतच येतो. त्यानंतर वित्तीय सेवा विभाग. वित्तीय सेवा म्हणजे काय? कोण देतं आपल्याला वित्तीय सेवा? बँक देते. बँक आपल्याला वेगवेगळ्या वित्तीय सेवा देत असते, की जसं कर्ज घेणे, देणे, देणे भागवणे, त्यानंतर आपण आपल्या रोखी ठेवत असतो, पाहिजे तेव्हा काढून घेत असतो, या सगळ्या सेवा कोण देतं? बँक देतं. त्यामुळे बँकेसंबंधीच्या गोष्टी या वित्तीय सेवा विभागांतर्गत येतील. काय काय म्हणता येते? सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांबाबत धोरणं ठरवणं, RBI गव्हर्नरांची नेमणूक, नाबार्ड, विमा कंपन्या, PFRDA, IRDA संबंधित बाबी हाताळणे, आणि प्रधानमंत्री जनधन योजना जी पैसे वाटायचं काम करते ना, ती सुद्धा वित्तीय सेवा विभागांतर्गत येत असते. ठीक आहे. पुढे गुंतवणूक आणि सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग म्हणजे कोणता आहे? DIPAM. काय होतं? 99ला ना निर्गुंतवणूक विभाग होता, त्यानंतर त्याचं स्वतंत्र मंत्रालय झालं 2001ला. त्यानंतर आपण पुन्हा विभाग बनवलं वित्त मंत्रालयाअंतर्गत 2004ला, आणि 14 एप्रिल 2016 रोजी या विभागाचं नाव आपण काय ठेवलं? DIPAM विभाग. ज्या आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या असतो किंवा वेगवेगळ्या ज्या सरकारच्या अधिकार क्षेत्रातल्या गोष्टी असतात त्यांच्यामधनं निर्गुंतवणूक केली का ती त्या संबंधीच्या बाबी हा विभाग हाताळत असतो. आणि शेवटचा सार्वजनिक उपक्रम विभाग. रिसेंटली 2020-21च्या सालामध्येच हा वित्त मंत्रालयाअंतर्गत आलेला. आधी हा विभाग कोणा अंतर्गत होता? उद्योग मंत्रालयाअंतर्गत. सार्वजनिक उपक्रम म्हणजे काय? आपले ह्या भेल, सेल, गेलवाला, ऑइल इंडिया वगैरे, HL वाला कंपन्या आहेत ना, त्या संबंधीच्या सगळ्या बाबी हा विभाग हाताळत असतो. आणि रत्न आधारित वर्गीकरण म्हणजे कोणतं? महारत्न, मिनी रत्न, ह्या ज्या कंपन्या आहेत ना, ते वर्गीकरण कोण करत असतं? हा विभाग करत असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 47. केंद्र सरकारच्या महसुली जमेत खालील कोणत्या घटकांचा समावेश होतो? काय विचारलंय? केंद्र सरकारची महसुली जमा. दोन प्रकारच्या जमा असतात, एक महसुली जमा असते, एक भांडवली जमा असते. महसुलीमध्ये दोन प्रकार येतात, एक कर इतर जमा आणि कर जमा. आणि भांडवली जमेत काय असतं? भांडवल म्हणजे काय? तर कर्ज. कर्ज जे घेतलं जातं, मी तुम्हाला याचा चार्ट दाखवते. हे बघा, महसुली जमा. महसुलीमध्ये काय येतं? कर आणि कर इतर. कर म्हणजे कुठले? दोन प्रकारचे कर आहे आपल्याकडे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. कर इतर जमेत काय येतं? की व्याज प्राप्ती. याला स्टार करून ठेवा हा. लाभांश, नफा, उत्पन्न, दंड उत्पन्न, अनुदान प्राप्ती. ठीक आहे. आणि भांडवली जमामध्ये बिगर कर्ज जमा. भांडवल म्हणजे काय? तर कर्ज जमा. मग कर्जाचे वेगवेगळे प्रकार आहे. अंतर्गत कर्ज म्हणजे देशांमध्येच घेतो आपण. बहिर्गत कर्ज वेगवेगळ्या IMF कडनं कर्ज घेतो, नंतर IDBI कडनं, IDBA, नंतर IDA, अशा वेगवेगळ्या संस्था त्यांच्याकडनं कर्ज घेतो. त्यानंतर सार्वजनिक लोकलेख्यांमधनं केलेली उचल ही सुद्धा एक प्रकारे कर्जच असतं. त्यानंतर कर्जाची पुनर्प्राप्ती म्हणजे समजा आपण म्यानमारला कर्ज दिलं होतं तर त्यांनी आपल्याला ते परत केलं तर ती जमा कुठे जमा होईल? भांडवली जमेत. त्यानंतर निर्गुंतवणूक उत्पन्न जे आपण बघितलं DIPAM अंतर्गत ते सुद्धा यात येतं, आणि लिलाव उत्पन्न. ठीक आहे.
आता मी तिकडे तुम्हाला सांगितलं ह्या कर्जाचं व्याज आहे ना ते महसुली जमेत येत असतं. आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज, मग ती कर्जाची परतफेड जरी असली तर ते कुठे येतं, भांडवली जमेत येतं. ठीक आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. व्याज कायम महसुली जमेत येईल. मग आपल्याला काय विचारलंय, महसुली जमेत कशा कशाचा समावेश होतो. त्यामुळे व्याज जे ते कुठे येईल, महसुली जमेत येईल. आपल्याला महसुली जमाच विचारलंय. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर महसुली जमेत येईल. केंद्रीय अधिभार उपकर एक प्रकारचे करच आहेत ते सुद्धा येईल. त्यानंतर सार्वजनिक उद्योगातून मिळणारा लाभांश व नफा हे सुद्धा महसुली जमेत येईल. त्यानंतर राज्याने किंवा परकीय देशाने केंद्र सरकारला केलेली कर्ज परतफेड, कर्जासंबंधी कुठल्याही गोष्टी आपण काय म्हटलो, भांडवली जमेत येईल. त्यामुळे ई येणार नाही. अ ब क ड हे दोघीकडे अ ब क ड झालंय. तुमच्या पेपरमध्ये हे चेंजेस झालेले असतील. याचं उत्तर काय, त्यामुळे अ ब क आणि ड 4 पर्याय. ठीक आहे, ई यात येणार नाही. इथं ई करून घ्या, ई असेल इथे पर्याय नंबर 4. ठीक आहे, पुढचा प्रश्न. बौद्धिक संपत्तीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक क्रियाकल्पांना काय म्हणतात. असा एखादा आउट ऑफ बॉक्स एखादा प्रश्न तुम्हाला येणारच आहे, पण हा आउट ऑफ बॉक्स नाही, करंटमध्ये तुमचं वाचनात आलाच असेल. हा काय म्हणते, बौद्धिक संपत्तीद्वारे चालवल्या जाणाऱ्या आर्थिक क्रियाकल्पांना ऑरेंज इकॉनॉमी असं म्हणतात. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन बघितलं आपण. ऑरेंज इकॉनॉमी बघू, ज्याला सर्जनशील किंवा क्रिएटर इकॉनॉमी असं पण म्हणतात. सर्जनशीलता, सांस्कृतिक मालमत्ता आणि बौद्धिक संपत्तीद्वारे चालणारे आर्थिक क्षेत्र असतं. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. आता ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपण. काय म्हटलंय, खाली दिलेल्या स्तंभ 1 आणि स्तंभ 2 यांच्या जोड्या लावा. लेखे आणि लेखा परीक्षण दिलंय. अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. अकाउंटिंग कोण करत असतं, लेखापाल करत असतो. आणि तेच ऑडिटिंग कोण करत असतं आपलं, तर कॅग करत असतो. मग मला सांगा, आपण पहिले लेखे लिहिणार आणि मग त्याचं परीक्षण होणार नाही का. मग आपण जर आता खर्च झालाय समजा, तर आताच आपण लेखे लिहून ठेवू. त्यामुळे अकाउंटिंग हे समजा चालू वर्षाचं असतं आणि लेखापरीक्षण कसं, लिहिलेल्या लेखांचं मग त्याचं परीक्षण करणार, तर ते मागील वर्षाचं असतं. ऑडिटिंग संबंध मागील वर्षातील व्यवहारांचे असतो. त्यामुळे स्तंभ 2 मध्ये अ यायला पाहिजे. 2 आणि हे कट होतील ऑप्शन. ठीक आहे, त्यानंतर मला सांगा, कॅगची नियुक्ती कोण करत असतं, राष्ट्रपती. ठीक आहे, त्यामुळे 2 मध्ये ई हा पर्याय येईल, एफ येणार नाही. वित्तमंत्री कोणाची नियुक्ती करत असता, लेखापालाची नियुक्ती करत असता. त्यामुळे पर्याय नंबर 3 ऑप्शन आहे. तरी पण आपण हे बघून घेऊया. कॅगचा आपल्या अकाउंटिंग करण्याचा उद्देश काय असतो, की व्यवसायाची आर्थिक स्थिती दर्शवणे हा असतो. की इतका खर्च झालाय बाबा, या डिपार्टमेंटला इतका खर्च झालाय, त्या डिपार्टमेंटला तितका खर्च झालाय. पण तेच आपल्याला कॅग काय करत असतो, की खरंच इतका खर्च झालाय का आणि तो योग्य रीतीने झालाय का. कॅग खूप महत्वाचं. आपल्याला माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी 4 जे पिलर सांगितले होते त्यांच्यापैकी एक कॅग आहे. कारण काय करत असतो, की जो झालेला खर्च तो योग्य पद्धतीने झालाय का, जो खर्च दिला होता त्या योग्य मार्गाने आलेला आहे का, आणि झालेल्या खर्चाचं व्यवस्थित ऑडिटिंग जे करण्याचं काम असतं ते लेखा परीक्षणाचं काम जे करत असतो तो कॅग करत असतो. त्यामुळे वित्तीय प्रपत्रांची सत्यता तपासणे हा त्याचा उद्देश आहे. ड पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. याचं थोडं आपण कॅग संदर्भित थोडीशी माहिती बघूया. महालेखा परीक्षक कॅग कलम काय येतं, 148 ते 51. याचं स्थान काय, 9A, न्यायाधीशा समवेत त्याचं स्थान आहे. ठीक आहे, पहिले कॅग कोण होते, व्ही नरहरी राव. सध्या हे नाही तर 15वे के संजय मूर्ती सध्याचे कॅग आहे. ठीक आहे,
हे बघा, सर्वात महत्त्वाचा अधिकारी आंबेडकरांनी म्हटलंय, संसदेचा प्रतिनिधी असतो तो, वित्तीय प्रशासनावर त्याचं नियंत्रण असतं, संसदेला जबाबदार असतो. शपथ कोण देतं त्याला? राष्ट्रपती शपथ देतात. ठीक आहे. त्याच्या ज्या सेवा शर्ती असतात त्या संसदेद्वारे डिसाईड होत असतात. आणि स्टाफ ऑफ कॅग बाय प्रेसिडेंट विथ कॅग, कॅगला विचारून राष्ट्रपती त्याच्या स्टाफची नियुक्ती करत असतं. ठीक आहे. पदावरून काढण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे त्याची प्रोसेस असते. गैरवर्तन आणि अकार्यक्षमता या 2 कारणांनीच त्याला पदावरनं काढलं जातं. 6 वर्षे ते किंवा 65 वर्षे हा त्याचा कार्यकाल आहे. ठीक आहे. खाली बाजूला कलम दिलेले आहेत. त्यानंतर या 3 समित्या होत्या 1923, 24 आणि 29. इंचकेप समिती, मुडीमन समिती, सायमन समिती यांनी शिफारस केली होती लेखा परीक्षण आणि लेखा लिहिणे हे 2 वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या लोकांकडे द्या. कारण काय, जो लिहितो तोच लेखा परीक्षण करतो हे थोडंसं चुकीचं ठरतं. त्यामुळे आपण 1976 तसे बदल केले होते 76ला. ठीक आहे. नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे 665 कॅग पदावरनं काढण्यासंदर्भात. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणते, दिनांक 20 जून 2025 रोजी डॅश डॅश यांची पेन्शन फंड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष PFRDA चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिव सुब्रमण्यम रमण यांची नियुक्ती झाली. व बाकी 3 कोण आहेत ते बघूया आपण. हे सुद्धा आर्थिक क्षेत्रातल्या नियुक्त्यांशी रिलेटेडच आहेत. ठीक आहे. पहिले भानु प्रताप शर्मा, त्यांची कशावर नियुक्ती झाली आहे तर FSIB चे अध्यक्ष, म्हणजेच काय तर वित्तीय सेवा संस्था ब्युरो, जे बॅड ब्युरो बोर्ड होतं ना त्याच्या जागी हे वित्तीय सेवा संस्था ब्युरो आलेले. काय करतं ते का वेगवेगळ्या ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका असतात, वित्तीय संस्था, PFRDA वगैरे, विमा कंपन्या यांच्या अध्यक्षांची शिफारस करतं. कोण? आधी BBB करायचं, आता वित्तीय सेवा संस्था ब्युरो करतं. ठीक आहे. T रविशंकर 16व्या वित्त आयोगाचे अर्धवेळचे सदस्य आहे सौम्या कांती घोष यांच्या समवेत. ठीक आहे. अजय सेठ हे IRDA चे अध्यक्ष, लक्षात ठेवायचे. हा, भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण. हे झालं आपलं इकॉनॉमिक्सचं ग्रुप सीच्या पेपरचं डिस्कशन. अशा पद्धतीने तुम्ही करंटचा टच द्यायचा आहे त्याला, का कुठल्या कुठल्या नियुक्त्या झाल्या बाबा, आता भरपूर साऱ्या गोष्टी झाल्यात इकॉनॉमिक्सशी रिलेटेड. जसं बेस इयर बदललंय आपलं, मग ते कोणाकोणाचं बदललंय, GDPचंच बदललंय की अजून कुठल्या गोष्टी होत्या त्यांचं बदललंय, त्यासाठीच्या समिती होती ती कोणती होती, त्यानंतर कुठल्या नवीन समित्या आल्यात का, काही नंतर वेगवेगळे अध्यक्ष बदलले, गव्हर्नर बदलले, या सगळ्या गोष्टींचा आढावा घ्यायचा आहे. ठीक आहे. थँक्यू.